नमस्कार मित्रांनो, तुम्हाला एका मिनिटात मी 5 डेरिव्हेशन सांगतो आणि 5 न्यूमरिकल सांगतो. ते करून या BEE सब्जेक्टमध्ये 40च्या वर 100% मार्क तुम्ही आणणार याची मी गॅरंटी घेतो. चला सुरुवात करा, फटाफट लिहून काढा. न्यूमरिकल डेरिव्हेशन आणि न्यूमरिकल कोणते येतील मी सगळं डिटेल सांगतो. फर्स्ट किर्चॉफ्स लॉ आणि किर्चॉफ्स लॉ याच्यामध्ये KVL KCL सगळं झालं. त्याच्यानंतर दुसरं स्टार टू डेल्टा, डेल्टा टू स्टार ट्रान्सफॉर्मेशन. त्याच्यानंतर तिसरं मी इम्पॉर्टंट सांगतो प्युअर इंडक्टर, प्युअर कॅपॅसिटर, प्युअर RL सर्किट, RC सर्किट. आणि त्याच्यानंतर पॉलीफेज मधलं घ्या सगळ्यात महत्वाचं RL डेल्टा 3 फेज, RL टाईप डेल्टा कनेक्टेड लोड आणि स्टार कनेक्टेड लोड. बस हे 5 डेरिव्हेशन करा. याच्यामधून 2-3 जरी बसले. न्यूमरिकल पण सांगतो, हेच टॉपिक तुमचे न्यूमरिकलचे असणार 100%. याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी काढा डिफरंट लोडिंग कंडिशनला, 70%, 50%, फुल हाफ लोड, फुल लोड सगळ्यासाठी काढा इफिशियन्सी. आणि सगळ्यात सोपे न्यूमरिकल पॉलीफेजवर असणार. त्याच्यात काही चुकायची हे शक्यता काहीच नाही, त्याच्यामध्ये टिपिकल्टी लेवल काहीच नाही. पॉलीफेजचे न्यूमरिकल तुम्ही बिंदास करायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर प्युअर RL सर्किट, RC सर्किट, RLC सर्किट याचे पण न्यूमरिकल बिंदास करा. आणि न्यूमरिकल मध्ये 1 मिनिटाला 1 मार्क मिळतोय, डेरिव्हेशन मध्ये 3 मिनिटाला 1 मार्क मिळतो. याची पण काळजी तुम्ही घ्या. तो न्यूमरिकलच्या साईडनी जर गेले तर तुमचा टाइम वाचणार आणि तुम्ही डेरिव्हेशनला जास्त टाइम देऊ शकतात. याच्यामध्ये थेरीचे आता ह्यावेळेस खूप कमी चान्सेस आहेत. 2-2 मार्काचे जे पहिले आपले क्वेश्चन होते 2-2 मार्काला आपल्याला चान्स होता. 5 चॅप्टरला 2 मार्काला थेरी. आता या नवीन पॅटर्न मध्ये हे 2 मार्काचे थेरी क्वेश्चन काहीच नसणार तुमच्या सेफ्टीसाठी. सो तुमच्यासाठी पर्याय उरला, डेरिव्हेशन करा आणि न्यूमरिकल करा. न्यूमरिकल सगळ्यात सोपे असतील तर BEE मध्ये सापडतील. तुम्ही न करता त्यामुळे तुमचा बॅकलॉग राहतो, याची काळजी घ्यावी.